श्री स्वामी समर्थ. यंदाची हुताशनी फाल्गुन पौर्णिमेला लागणारं चंद्रग्रहण, त्यामुळे होळी प्रज्वलित करता येणार का? धुळवंड खेळता येईल का? होळी साजरी करायची आहे का? त्याचबरोबर हे चंद्रग्रहण होळीच्या दिवशी आलेलं आहे की धुलिवंदनाच्या दिवशी आलेलं आहे? या चंद्रग्रहणाचे वेध आपल्याला कधीपासून पाळायचे आहेत? कारण हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे आणि गर्भवती महिला, लहान मुलं, ज्येष्ठ मंडळी यांनी वेदादी नियम कधीपासून पाळायचे आहेत? कारण आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी वेगळा टायमिंग असतो. त्याचबरोबर चंद्रग्रहणाचा स्पर्श, चंद्रग्रहणाचा मोक्ष आणि ग्रहणाचा पुण्यकाळ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. होळी, धुलिवंदन आणि चंद्रग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. यंदा 2026मध्ये हुताशनी पौर्णिमा ही 2 मार्च सोमवारी सायंकाळी 5:55 सुरू होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही 3 मार्च रोजी मंगळवारी सायंकाळी 5:07 होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की होलिका दहन नेमके आपल्याला कधी करायचं आहे? तर 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला होलिका दहन करायचं आहे. म्हणजे संध्याकाळी आपण होळी पेटू शकतो. तसेच आपल्याला पौर्णिमेच्या सत्यनारायण पूजा ही 2 तारखेला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायची आहे. आता तुमच्या मनामध्ये इथे प्रश्न येईल की 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 हुताशनी पौर्णिमा सुरू होत आहे आणि 3 मार्चला सायंकाळी 5:07 संपत आहे. तर खऱ्या अर्थाने होळी ही आपण उदय तिथीनुसार मंगळवारी 3 मार्चला साजरी करायला हवी. मग 2 मार्चला का साजरी करत आहोत? तर तुमच्या या प्रश्नाची उत्तरे सुद्धा आता मी तुम्हाला देते. कारण 3 मार्च रोजी प्रदोष काळ सुरू होण्यापूर्वीच हुताशनी पौर्णिमेची जी तिथी आहे ती समाप्त होत आहे. म्हणून धर्मासिंधू या ग्रंथातील वाचनानुसार होलिका दहन हे आपल्याला 2 मार्च रोजी सोमवारी प्रदोष काळामध्ये करायचं आहे आणि चंद्रग्रहणाचा होलिका दहनासाठी कोणताही अडथळा येणार नाही. कारण चंद्रग्रहण जे आहे ते 3 मार्च रोजी मंगळवारी असणार आहे आणि याच दिवशी धुलिवंदन आहे. मात्र 3 मार्चला धुलिवंदनला मात्र नक्कीच ग्रहणाचा परिणाम दिसेल. तो असा की ग्रहण संपल्याशिवाय आपल्याला धुळवंड खेळता येणार नाही. म्हणजे धुलिवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहण आलेलं आहे. होळीचा आणि चंद्रग्रहणाचा काहीही संबंध नाही. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. त्यामुळे आपल्याला या ग्रहणाचे सगळे वेदादी नियम देखील पाळायचे आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा सूतक खूप महत्त्वाचा असतो. वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार असल्यामुळे त्यांचा सूतक काळसुद्धा लागू होईल. चंद्रग्रहण सुरू होण्याचा 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो. ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार या सूतक काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करणे टाळायचे आहे. सूतक काळ 3 मार्च रोजी मंगळवारी 6:20 सुरू होईल आणि संध्याकाळी तो 6:46 असेल. या दिवशी दुपारी 3:20 ही वेळ ग्रहणाच्या स्पर्शाची वेळ असेल. सायंकाळी 4:34 या चंद्रग्रहणाची खग्रास अवस्था असेल. या दिवशी सायंकाळी 5:03 हे ग्रहण माथ्यावर येईल. त्यानंतर याच दिवशी सायंकाळी 5:33 चंद्रग्रहणाची फक्त खग्रास अवस्था संपेल. मात्र या चंद्रग्रहणाचा मोक्ष अर्थात संपूर्ण चंद्रग्रहण हे या दिवशी सायंकाळी 6:46 संपेल. आता गर्भवती महिला, वृद्ध मंडळी आणि लहान मुलांसाठी सूर्य उदयपासून हे नियम पाळण्याची गरज नाही. तुमच्यासाठी वेगळा टायमिंग आहे. तो सुद्धा आता पुढे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मात्र ज्या महिला गर्भवती नाही आहेत, ज्या महिला जे पुरुष आजारी नाहीत, अगदीच वयोवृद्धसुद्धा नाहीत, त्यांच्याबरोबर लहान बालकंही नाहीत, अशा सर्वांनी ग्रहणाचे नियम मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी सकाळी 6:20 पासून किंवा त्या दिवशीच्या सूर्योदयापासून ते संध्याकाळच्या ग्रहणाच्या मोक्षापर्यंत म्हणजे काय तर सायंकाळी 6:48
या वेळेपर्यंत पाळायचा आहे. 3 मार्च रोजी दुपारी 3:20 ग्रहण स्पर्श सुरू होईल. तो ग्रहणाचा मोक्ष हा 3 मार्च रोजी सायंकाळी 6:46 असेल. या काळामध्ये सूतक काळ सुरू होताच मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. तसेच यावेळी नामजप आणि तपश्चर्या यांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ग्रहणाच्या काळात किंवा सूतक काळामध्ये तुम्ही नामस्मरण करू शकता. जी मंत्र स्तोत्र तुमची पाठ आहेत ती तुम्ही म्हणू शकता. जर तुम्ही गुरुमंत्र घेतलेला असेल तर त्या गुरुमंत्राचा जपसुद्धा तुम्ही या ग्रहण काळामध्ये करू शकता. तुम्हाला जर एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर तोही तुम्ही या ग्रहण काळामध्ये करू शकता. किंवा जी मंत्र स्तोत्र तुम्हाला मोबाईलवर ऐकायला आवडतात तर तीही तुम्ही ऐकू शकता. किंवा टी व्हीवर मोबाईलवर लवकर घरात मंत्र लावून स्तोत्र ठेवा, म्हणजे सगळ्यांच्या ती कानी पडतील आणि आपल्या घरामध्ये मंत्रस्तोत्राचे जे ध्वनी आहेत, उच्चार आहेत ते पसरतील आणि त्यामुळे घरातील वातावरणसुद्धा सकारात्मक राहील, प्रसन्न राहील. ग्रहण काळात आपण जे शिजवलेले अन्न, जे साठवलेले पाणी आहे त्या सर्वांवर तुळशीपत्र ठेवायचं आहे. गर्भवती महिलांनी, त्याचबरोबर आजारी, वयोवृद्ध लोकांनी, लहान बालकांनी ग्रहणाचे नियम जे आहेत किंवा ग्रहणाचा जो काही वेदकाळ आहे तो सकाळी 11 वाजेपर्यंत ग्रहण मोक्षापर्यंत पाळावा. म्हणजेच काय, 3 मार्च 2026 रोजी मंगळवारी सकाळी 11 वाजेपासून ते सायंकाळी 6:46 नियम पाळले तरी चालणार आहेत. अशा वेळी या ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलांनी एका जागेवर बसायचं आहे. तुम्ही रिलॅक्स होऊन बसा, असं काही नाही की मांडीच घालून बसा, उठूनच बसा. आपल्या घरातील जी मोठी मंडळी सांगतात जसं की रिलॅक्स आपण बसू शकतो, बाथरूमला जायचं आहे, टॉयलेटला जायचं आहे, फक्त ग्रहण काळामध्ये आपले बोटं मोडायचे नाहीत, चाकूने विळीने काही चिरायचं नाही, कात्रीने काही कापायचं नाही, पायाची आडी घालून बसायचं नाही किंवा कोणाची वेणी घालायची नाही. आपण स्वतः आपली वेणी घालायची नाही, केस विंचरायचे नाहीत, ग्रहण बघायचं नाही, झोपायचं नाही, या गोष्टी करायच्या. बाकी आपण घरामध्ये चक्रा मारू शकता, फिरू शकता, रिलॅक्स बसू शकता. तुम्ही बेडवर बसा, सोफ्यावर बसा, चेअरवर बसा. त्यानंतर या ग्रहण काळामध्ये तुम्हाला जे म्युझिक आवडतात ती गाणी तुम्ही ऐकू शकता किंवा जे स्तोत्र मंत्र तुम्हाला ऐकायला आवडतात ते स्तोत्र मंत्र तुम्ही मोबाईलवर ऐकू शकता किंवा जे स्तोत्र मंत्र तुम्हाला पाठ आहेत, म्हणता येतात ते तुम्ही म्हणू शकता. किंवा तुमच्याकडे एखादं छानसं पुस्तक असेल तर ते तुम्ही वाचू शकता किंवा एखादा ग्रंथ असेल तर तो सुद्धा तुम्ही या ग्रहण काळामध्ये वाचू शकता. आणि जे काहीही शक्य नसेल तर तो जो कोणता मंत्र तुम्हाला येतो तर पूर्ण ग्रहण काळामध्ये तुम्हाला मंत्रजाप करायचा आहे. आपल्या पोटावर तुम्ही हात ठेवू शकता. पोटावर हात ठेवून किमान स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये मंत्र चॅटिंग करण्याचा प्रयत्न करा. असं म्हटलं जातं की आपल्या पोटावर हात ठेवून स्वतःला ऐकू येईल अशा आवाजात जर आपण मंत्र स्तोत्र म्हटली तर आपल्या बाळाला सुद्धा त्याचे आशीर्वाद मिळत असतात आणि आपल्या बाळापर्यंत ती सेवा पोहोचत असते. ग्रहण संपल्यावर घरातील सर्वांनी स्नान करायचं आहे. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडं गंगाजल सर्वांच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं, त्या पाण्याने स्नान करायचं. किंवा तुमच्याकडे गोमूत्र असेल तर एक एक थेंब गोमूत्र आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. या पाण्याने स्नान करायचं आहे. घर झाडून पुसून घ्यायचं आहे, देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर मग आपण जेवण वगैरे तुम्हाला ज्या काही गोष्टी असतील खायच्या प्यायच्या असेल त्या आपण करू शकतो. तर आता आपण या ग्रहणाच्या दिवशी काय करावं, काय करू नये, कोणत्या महत्त्वाचे नियम असतात की जे आपल्याला ग्रहण असल्यावर पाळावायचे असतात किंवा ते पाळणं आपल्या सर्वांसाठी अनिवार्य आहे. बघा, आपल्या गावच्या सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षापर्यंत अगदी अल्पकाळ या ग्रहणाचा पुण्यकाळ असणार आहे. तर या ग्रहणाच्या पुण्यकाळामध्ये आपल्याला श्राद्ध तसेच जो काही दानधर्म असतो तर ही कर्म करता येतील. आणि ग्रहणाचा जो काही वेदकाळ आहे तर या वेदकाळामध्ये स्नान, देवपूजा, नित्यकर्म, जप जाप्य, श्राद्ध ही सर्व कामे आपल्याला करता येणार आहे. तसेच ग्रहणकाळामध्ये भोजन करणे टाळावे असे सांगितले जाते. विशेषतः गर्भवती महिलांनी अधिक काळजी घ्यावी अशी समजूत आहे.
मात्र ग्रहण काळात गर्भवती महिला पाणी पिऊ शकतात. ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्न शिजवणं टाळायला हवं. ग्रहणाचा सूतक काळ जो आहे, हा ग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधीपासून सुरू होतो. त्याच्यामुळे आपल्याला सूतक काळ सुरू होण्याच्या आधीच अन्न शिजवून ठेवायचं आहे. आणि हे शिजवलेलं जे अन्न असतं त्याच्यावर आपल्याला तुळशीचं पान टाकून ठेवायचं आहे. आणि जे काय अन्नपदार्थ आपण बनवतो त्या प्रत्येक अन्नपदार्थावर आपण एक तुळशीचं पान ठेवावं. त्याचबरोबर आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला तुळशीचं पान मिसळून ठेवायचं आहे. जेणेकरून जेव्हा ग्रहणाचा मोक्ष होईल, म्हणजेच ग्रहण संपेल, त्याच्यानंतर आपण हे अन्नपदार्थ खाऊ पिऊ शकतो. तर हा व्हिडिओमधून तुम्हाला चंद्रग्रहण आणि होळी संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.